नमस्कार. आजच्या या खास सादरीकरणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कॉम्प्युटर व्हायरस. होय, ऐकायला थोडं तांत्रिक वाटतं ना, पण काळजी करू नका. कोणतीही अवघड तांत्रिक भाषा न वापरता आपण या डिजिटल धोक्याची अगदी सोप्या भाषेत चिरफाड करणार आहोत. तर मग स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी या माहितीपूर्ण डिजिटल प्रवासाला सुरुवात करूया. आजचा आपला मार्ग अगदी स्पष्ट आहे. आपण 4 टप्प्यांतून जाणार आहोत. 1. हा धोका नेमका काय आहे ते समजून घेणे. 2. त्याच्या संसर्गाची पद्धत. 3. ह्या धोक्यांचे विविध प्रकार. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 4. ह्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा. चला तर मग पुढे जाऊया. आपला पहिला टप्पा आहे धोक्याची समज, म्हणजेच डिजिटल बगची नेमकी व्याख्या. आता इथे दिसणारं भिंगाखालचं हे किड्याचं चित्र जरा नीट पहा. हे एक उत्तम रूपक आहे. एखाद्या आजाराच्या सूक्ष्म जंतूला समजून घेण्यासाठी आपण जसं त्याचं बारकाईने निरीक्षण करतो, अगदी तसंच ह्या मालवेअरचं म्हणजे धोकादायक सॉफ्टवेअरचं असतं. ह्या छुप्या धोक्यांना ओळखण्यासाठी आपल्याला अगदी असंच लक्ष केंद्रित करून त्यांच्या मुळापर्यंत जावं लागतं. तर सर्वात मूलभूत प्रश्न, कॉम्प्युटर व्हायरस म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा मालवेअर म्हणजेच अत्यंत हानिकारक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. आणि याची सर्वात भयंकर सवय कोणती माहितीये? जेव्हा हा प्रोग्राम चालवला जातो तेव्हा तो स्वतःचीच कॉपी बनवतो, म्हणजेच पुनरावृत्ती करतो. पण हे तो करतो कसा? तर तो आपल्या कॉम्प्युटरमधील चांगल्या प्रोग्राम्समध्ये बदल करतो आणि गुपचूप आपला स्वतःचा कोड तिथे घुसडवून देतो. स्वतःची कॉपी बनवणे आणि दुसऱ्यामध्ये स्वतःचा कोड घुसडवणे हीच या व्हायरसची खरी आणि सर्वात धोकादायक कार्यपद्धती आहे. आता व्हायरस काय करतो हे तर आपण पाहिलं, पण तो हल्ला कुठे करतो? आपला पुढचा टप्पा आहे संसर्गाची रचना आणि त्याची असुरक्षित लक्ष्ये. बघा हा व्हायरस काही फक्त तुमच्या साध्या कॉम्प्युटर प्रोग्राम्सपुरता मर्यादित राहत नाही. तो तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि खाजगी डेटा फाईल्सना सुद्धा संक्रमित करू शकतो. आणि सर्वात चिंतेची बाब म्हणजे तो थेट तुमच्या हार्ड ड्राईव्हच्या बूट सेक्टरपर्यंत पोहोचू शकतो. बूट सेक्टर म्हणजे अशी जागा जिथून तुमचा कॉम्प्युटर मुळात सुरू होतो. विचार करा, साध्या फाईलपासून ते कॉम्प्युटरच्या अगदी मेंदूपर्यंत हा संसर्ग किती वेगाने आणि खोलवर पसरू शकतो हे समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आता वळूया आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे, धोक्यांचं वर्गीकरण म्हणजेच व्हायरसचा पूर्ण वंशवृक्ष. धोक्याला हरवायचं असेल तर आधी त्याला ओळखावं लागतं. ह्या व्हायरस कुटुंबातील काही दिग्गज प्रकार पाहूया. सुरुवातीला आहेत रेसिडेंट व्हायरस. हे अगदी शांतपणे तुमच्या सिस्टमच्या मेमरीमध्ये लपून बसतात. मग येतात मल्टीपार्टाइट व्हायरस, जे एकाच वेळी अनेक बाजूंनी हल्ला करतात. त्यानंतर बूट व्हायरस, जे थेट हार्ड ड्राईव्हच्या मुळावर घाव घालतात. आणि अर्थातच फाईल्सच्या आत दडून बसणारे मॅक्रो आणि डिरेक्टरी व्हायरस. ही सगळी नावं बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की हे डिजिटल धोके किती वेगवेगळ्या रूपांतराने आणि वेगवेगळ्या मार्गांनी तुमच्यावर हल्ला करू शकतात. पण थांबा, ही यादी इथेच संपत नाही. यात फाईल व्हायरस, लपून राहणारे एन्क्रिप्टेड व्हायरस आणि फॅट व्हायरस सुद्धा आहेत. या व्यतिरिक्त वर्म्स नावाचा एक प्रकार असतो जो नेटवर्कवर इतर कोणत्याही फाईलच्या मदतीशिवाय आगीसारखा पसरतो. आणि हो, ट्रोजन्स किंवा ट्रोजन हॉर्सेस हे नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. हे असे प्रोग्राम्स आहेत जे वरवर पाहता अगदी सुरक्षित आणि उपयुक्त वाटतात, पण प्रत्यक्षात आतून घात करतात आणि हॅकरसाठी मागचं दार उघडून देतात. हे सर्व प्रकार मिळून एक अत्यंत गुंतागुंतीचं आणि धोकादायक जाळं तयार करतात. आतापर्यंतची माहिती ऐकून थोडी भीती वाटली असेल, नाही का? पण अजिबात घाबरू नका. आपला पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे बचावात्मक उपाययोजना. आता आपण स्वतःच्या बचावाकडे वळणार आहोत. असुरक्षिततेकडून एका भक्कम डिजिटल सुरक्षिततेकडे जाण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींची गरज असते. जसं स्टेथोस्कोप योग्य तपासणीचं प्रतीक आहे, तशीच ही ढाल भक्कम संरक्षणाचं प्रतीक आहे. याचा सरळ अर्थ असा की सातत्यपूर्ण तपासणी आणि योग्य खबरदारी यांच्या मदतीने आपण आपलं डिजिटल जग अगदी सुरक्षित ठेवू शकतो. चला तर मग सुरक्षेच्या पहिल्या 4 अगदी पायाभूत पायऱ्या समजून घेऊया. पहिली गोष्ट, एक अतिशय चांगल्या दर्जाचा अँटीव्हायरस इन्स्टॉल करा. दुसरी, रिअल टाईम अँटी स्पायवेअर संरक्षण नक्की वापरा, जे सतत नजर ठेवेल. तिसरी, तुमचे सर्व सिक्युरिटी ॲप्लिकेशन्स नेहमी अपडेटेड म्हणजे अद्ययावत ठेवा. आणि चौथी, अत्यंत महत्त्वाची पायरी, दररोज न चुकता सिस्टम स्कॅन करा. हे अगदी आपल्या रोजच्या स्वच्छतेसारखं आहे. डिजिटल जगात फक्त सॉफ्टवेअर असून चालत नाही, तर दररोज त्याची तपासणी करणं हाच सुरक्षेचा खरा पाया आहे. आणि आता शेवटचा 4 महत्त्वाच्या पायऱ्या. 5वी, कॉम्प्युटरमधील ऑटो रन फीचर लगेच बंद करा.
6वी, तुमच्या आउटलुकमधील इमेज प्रिव्ह्यू बंद ठेवा. 7वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद ईमेल लिंक्स आणि अटॅचमेंट्सवर चुकूनही क्लिक करू नका. आणि 8वी पायरी, हार्डवेअर आधारित फायरवॉलचा वापर करा. लक्षात घ्या, या पायऱ्या फक्त सॉफ्टवेअरबद्दल नाहीत, तर त्या आपल्या प्रत्यक्ष डिजिटल सवयींबद्दल आहेत. तर सादरीकरणाच्या शेवटी जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करण्याजोगा प्रश्न. आपण विकत घेतलेले फायरवॉल्स आणि अँटीव्हायरस तर खूप मजबूत आहेत, पण कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी आपण जो क्षणभर विचार करतो, ती आपली डिजिटल सवय खरोखरच तितकी सुरक्षित आणि भक्कम आहे का? यावर नक्की विचार करा. सुरक्षित रहा आणि सतर्क रहा.